मुद्दा एवढाच होता की भारत अनेक वर्ष आपल्या राज्यातले जाणते राजे ते नुसते आम्हाला घेऊन फिरायचे, दिल्लीला जाऊ, आयकर माफ करू, इथोला धोरण आणू. 10 वर्ष तुम्ही केंद्रात कृषी मंत्री राहिला, तुमच्या जबाबदारीच होती ती. ना तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स माफ करू शकला, ना तुम्ही इथेनॉलचं धोरण आणू शकला. ज्यांनी तुम्हाला दिलंय, जे तुम्हाला देत आहेत, ज्यांच्यामुळे कारखानदारी टिकली, त्यांचे तरी आपण म्हणा. म्हणून मी म्हटलं की नाही, मनाची तर जनाची त्यांना तुम्ही निदान आणतो. त्यामुळे अजित पवारला संपूर्ण मुद्दा नव्हता आम्हाला. असं त्यांनी महाराष्ट्राला फसवलं वर्षानुवर्ष. त्या जाणत्या राजाबद्दल मी बोलत होतो. नाही, असं आहे की मला वाटतं ते माध्यमांनी पूर्णतः त्या संदर्भातलं तो विषय समजून घेण्याची आवश्यकता होती. माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना साखर संघाची शिष्टमंडळाची संवेदक बैठक झाली. तर प्रत्येक वर्षी कारखाने कधी सुरू करावेत किंवा कारखान्या संदर्भात काय प्रश्न आहेत याची एक बैठक होत असते. आणि मग सह्याद्री अतिथीगृहामध्ये जेव्हा बैठक झाली तर त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व अजितदादांनी केलं होतं. तेव्हा ते काही विरोधी पक्षात होते. मी त्यांना चर्चा करताना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सरकारनं जी कारखान्याकडून पैसे वसूल करून द्यावे, जी नेहमीची पद्धत आहे, सरकारने अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी होती. साखर संघाच्या काही मागण्या होत्या. नुकतंच इथेनॉलचं धोरण जाहीर झाल्यामुळे सगळ्यांनी हे मान्य केलं होतं की इथेनॉलमुळेच साखर कारखानदारी टिकून राहिली. तर मी त्यांना एवढाच प्रश्न विचारला की जर आदरणीय मोदी साहेबांनी किंवा मान्य अमित भाईंनी हे धोरण आणल्यामुळे आपली कारखानदारी टिकली, हे तुम्हाला मान्य आहे ना? मग तुम्ही तुमच्या संघाच्या वार्षिक अहवालामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदींचा किंवा आपले पहिले सहकार मंत्री देशाचे अमित भाईंचा फोटो छापला का? ते उत्तर नाही होत. हे फक्त मतलबासाठी आणि फायदा करून तुम्ही सरकारकडे यायचं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला तुम्हाला पैसे पाहिजे का? पाहिजे, सरकारी संस्था आहे. सरकारचं काय त्याच्यामध्ये नियंत्रण आहे? प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या केल्या तुम्ही तिथं, आणि आम्ही तुम्हाला पैसे देत राहायचं. सरकारचे 3-4 मंत्री तुम्ही नेमले पाहिजे त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर प्राथमिक स्वरूपात. म्हणून ज्या केंद्र सरकारनं आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी, मान्य अमित भाईंनी पहिले सरकार मंत्री म्हणून त्यांचे साधे आभार मानण्याचं सुद्धा दायित्व तुमच्यामध्ये दानत नाही आहे. आणि तुम्ही सरकारकडे मदत मागता, ही माझी भूमिका त्यावेळी होती. मग असं ठरलं की नंतर या विषयावर चर्चा करायची, नंतर चर्चा राहून गेली. पण मुद्दा एवढाच होता की भारत अनेक वर्ष आपल्या राज्यातले जाणते राजे हे नुसते आम्हाला घेऊन फिरायचे, दिल्लीला जाऊ, आयकर माफ करू, इथोला धोरण आणू. 10 वर्ष तुम्ही केंद्रात कृषी मंत्री राहिला, तुमच्या जबाबदारीच होती ती. ना तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स माफ करू शकला, ना तुम्ही इथेनॉलचं धोरण आणू शकला. पहिलं इथेनॉलचं धोरण राज्य देशामध्ये मान्य राम नाईक साहेब पेट्रोलियम मंत्री असताना त्यांनी 5% आणलं होतं. हे बऱ्याच लोकांना आठवत नाही म्हणून सांगतो मी तुम्हाला. आपण काय केलं 10 वर्ष? हा प्रश्न मला विचारायचा होता. आणि आज 20% पुढे मी जातोय इथेनॉल ब्लेंडिंगला. मान्य गडकरी साहेब त्यासाठी प्रयत्नशील आहे. मला वाटतं 15,000 कोटी रुपयाचा आयकर माफ होणं अकाउंट म्हणून दिलाच होता सहकारी कारखानदारीला. पण आमचं दायित्व काय होतं? म्हणून मला वाटतं की या संदर्भात माझी भूमिका होती की ज्यांनी तुम्हाला दिलंय, जे तुम्हाला देत आहेत, ज्यांच्यामुळे कारखानदारी टिकली, त्यांचे तरी आभार माना. म्हणून मी म्हटलं की नाही, मनाची तर जनाची त्यांना तुम्ही निदान आणतो. त्यामुळे अजित पवारला संपूर्ण मुद्दा नव्हता हा माझा. मी त्या संदर्भात बोललो. आता ते मध्ये माध्यमाने असं सांगितलं की अजित पवारांबद्दल मी टीका केली. अजित पवारांच्या बद्दल मी टीका कधीच करत नाही. असे ज्यांनी महाराष्ट्राला फसवलं वर्षानुवर्ष, त्या जाणत्या राजाबद्दल मी बोलत होतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.